बघा ब्लाऊजला हाईट आहे 10. म्हणजे आपल्याला आता वरच्या शिलाईसाठी आणि खालच्या शिलाईसाठी दोन्ही मिळून आपण अर्धा इंच वाढवून घेऊ. म्हणजे किती झाले 10.5. वरच्या साईडला पण लागते थोडीशी आणि खालच्या साईडला पण लागते. म्हणजे दोन्ही मिळून आपण अर्धा इंच वाढवलेला आहे. या साईडला पण आपण 10.5 घेऊ. बघा हा टेप न उचलता 3 इंचावर पॉईंट देऊ. बघा या साईडनं अशी बाही व्यवस्थित करून या बाहीला असा आकार देऊ. आणि जो हा खालचा माप आहे ना तो अर्धा इंचापेक्षा थोडा जास्त, पावणे यांच्या दोघांचा मधातला हा समोरचा भाग झाला. हा बॅक साईडसाठी झाला. त्यानंतर आपण हा काठ पहिले साईडला काढून ठेवून देऊ. हा काठ आपण साईडला काढून ठेवला. बघा तसंच आपण 7.5 आणि ह्या साईडला पण असं 7.5. म्हणजे आपण असं पूर्ण 7.5. बघा आणि हा साईड पण आहे ना हा पण कट करून घेऊ जो जोडलेला आहे. बघा बघा असे आपण हा भाग आणि तसं आपण या बाईचा मध्ये काढून घेऊ. या साईडला इथं मध्ये काढला आपण. बघा आणि या साईडला पण एक. बघा असा कपडा आखला होता आपण आणि असे 2 टक्स पाडून घेतलेले आपण मध्य भागाला. आपण आता हा भाग उचलू. बघा आता आपल्याला काय करायचं आहे. बघा हा भाग परत हा भाग असा 4 वेळा आपण प्लेटा पाडून घेतलेले आहे. आता हे जशाच्या तशा आपण अशा जोडून घेऊ. बघा जशा तसं जोडून घेतलं. बघा सेम ह्या साईडला पण तसंच सेम केलं आपण. तशीच पद्धत ह्या साईडला पण हा पण त्याच्यावर ठेवला. परत हा बघा आता तुम्ही. बघा किती व्यवस्थित बघा. असे दोन्ही साईड आपण असे जोडून घेतले. बघा हा कसा जोडून घेतलेला आहे आपण. आता या साईडला असं करू आपण. बघा हा आपला मध्य आहे. तर ह्या मध्य पण आपण इथे एक मध्य काढला होता. आता ह्या मध्याजवळ आपण काय करायचं. बघा ही तिसरी पण साईड अशी जोडून घेतली आपण. आणि चौथी पण प्लेट आपण तशीच थोड्या थोड्या अंतरानं अशी जोडून घेतली आहे. बघा आपण 4 प्लेट कशा जोडून घेतल्या एकसारख्या. तशाच ह्या साईडच्या पण आपण अशा आहेत तशाच आपल्या ह्याच पद्धतीनं आपण खालच्या पण प्लेटा अशा पाडून घेऊ. बघा आता आपण खालच्या साईडला अशा एकावर एक जोडून घेतल्या आणि ह्या साईडला आपण अशा मोकळ्या केल्या. आता आपण पहिले अस्तरच्या भागाला काट लावून घेऊ. हा भाग आपण साईडला ठेवू. बघा हा जो काटाचा कपडा आहे आपण हा कपडा आता काठ असा ह्याला ह्या अस्तरच्या कपड्याला जोडून घेऊ. असा दोन्ही साईडला ठेवला बघा. आणि आता आपण हा काट असा जोडून घेऊ व्यवस्थित. बघा हा भाग असा आपण जोडून घेऊ. लगेच असे नख मारून घेऊ. नख मारल्यानंतर अशी कशीची
ह्या कपड्याला अशी टीप ह्या साईडला दे, खालच्या साईडला बघा दोन्ही साईडचा कपडा असा व्यवस्थित खालचा कपडा खाली आणि मस्त वरचा कपडा सॉरी बघा ही पट्टी आपण आता जुळून घेतलेली आहे। जुळल्यानंतर बघा आता आपला हा मध्य आहे बघा, अशी एक रेष करून घेणं आहे आणि हे पण बघा ह्या साईडला पण आपल्याला अशी रेष ओढून घेऊ आपण। ही रेष ओढून घेतली याचं कारण आता मी तुम्हाला सांगणार आहे। बघा हा जो भाग आपण बनवलेला आहे बरोबर, त्याचा जो मध्य भाग आहे ना, हा जो मध्य भाग आहे ना बरोबर या पॉइंटला ठेवायचा आहे आपल्याला। बघा इथे ठेवला आपण बरोबर तो भाग, टीप मारून घेतली आपण अशी, तशी ह्या साईडनं पण टीप मारून घेऊ। बघा अशी टीप मारून घेतली। धागा आहे ते आपण अशी शिलाई मारून घेतली। बघा आता आपण हा भाग याच्यावर असा जोडून घेऊ, अशी एक सारखी टीप देऊ आपण आता। बघा आता ही टीप आपण असा पलटी करून ह्या साईडला आपण अशी टीप मारून घेऊ साईडला बरोबर। हा भाग बघा, हा भाग ह्याच मध्याच्या भागाला आला पाहिजे व्यवस्थित, कारण हा मध्य आपण बरोबर काढलेला आहे, त्या साईडला तो आला पाहिजे बरोबर। अशीच आपण आता एक टीप मारून घेऊ। एक्स्ट्रा भाग आपण असं कट करून घेऊ। आपण असं हा भाग आपला तयार झालेला आहे। बघा हा भाग कसा दिसतो बघा, फायनली आपली बाही बनलेली आहे ही।